एकच गोष्ट नाही, आतमध्ये 7 अशा गोष्टी पडल्यात, त्यांचं नंतर बघू. पण वहिनी बस, आधी हिचं काय करायचं ते सांगा. काटा, हं, त्रिशूळ, हं. बक्षीस. बक्षीस द्या. बावळाट, हा काटा म्हणजे तुला त्रिशूळ वाटला? त्रिशूळच आहे काय? डोळे फुटे तुझे. हा त्रिशूळ, ह्या त्रिशूळने तुझा जीव घेते. त्रिशूळने तुझा जीव घेते. थांब थांब थांब, जीव घेते तुझा मी. अरे बावळट, काय करतोस सगळं? उठ, उभा राहा. किती पसरा करून ठेवलेस तू. डोळे फुटले तुझे, दिसत नाही तुला? बघून चालता येत नाही? नाही नाही, ते लांब उडीच्या स्पर्धेत भाग घेतलाय ना, वाटलं नव्हतं उडी एवढी लांब जाईल. म्हणून काय घरबात गिरायचा? चल तर उचल सगळे. ऐ, यो काटा. काट्यानेच काटा काढतो आता. अगं अगं, राहू दे, उचलेल तो. राहू दे, करेल तू. तुझी तब्येत ठीक नव्हती, आता ठीक वाटते का? हो, आता ठीक आहे. मला वाटलं सुट्टी वगैरे घेतेस की काय आता? नाही नाही, एवढं काही सिरियस नव्हतं. आता नॉर्मल आहे सगळं. काय झालं होतं नेमकं तुला? काल जाताना ठीक होतीस तू. काल घरी जाताना वाटेत जरा एक्झर्शन झालं, म्हणून कोलॅप्स झाले होते. म्हणून असं दुसऱ्या खोलीत जायचं नसतं. म्हणजे आज खूप काम आहे तुला. कोरोना सांगेल आज तुला काय करायचंय. ये. हो, शक्ती. काळजी घे. ऐ, उचल. एक मिनिट, वाजलं किती? ही वेळ यायची आहे. चाल, तिथे अंगठे पकडून उभा राहा. चाल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बसा 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 बसा. मग कसं वाटतंय ऑफिसला येऊन? छान वाटतंय सर. हा, बाय द वे, मी कोरोना म्हणजे माझी तशी जास्त ओळख करून द्यायची गरज नाही. प्रिन्स निखारगे बॉस, त्यांचा मी राईट हँड. म्हणजे ऍज अ होतकरू नेता म्हणून मी सामाजिक कार्य खूप केलेत. भद्रा निखारगे वहिनी बॉस, त्यांचा माझ्यावर विश्वास म्हणून तर इकडे देखरेख करण्यासाठी मला पाठवलंय. आणि एक सांगून ठेवतो, कामात टंगळ मंगळ केलेली मला चालणार नाही. जर केली तर अशी अवस्था होईल. गॉट इट? तुला कविता लिहिता येते? कविता? पोएम पोएम. मला वाटलं तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल, प्रेम कविता वगैरे लिहित असाल. नाही? 4 ओळी, 3 ओळी, 2 ओळी कविता लिहिता येत नाहीत. त्याचं काय आहे, प्रिन्स बॉस निवडणुकीला उभे राहणार आहेत ना, तर त्यांच्या बॅनरवरती असं चांगल्या कविता छापायच्यात प्रचारासाठी. हा, ऍक्च्युली मी सुद्धा कविता लिहितो, पण आता कसं खांद्यावर खूप जबाबदार आहेत ना, त्याच्यामुळे वेळ नाही मिळत. आणि एवढा वेळ नाही मिळत की कविता नावाच्या मुलीकडे बघायला सुद्धा मला वेळ नाही. बरं, तू कविता लिहिशील, आणि कविता कशी पाहिजे?
अशी भावार्थ असलेली आणि माणसाच्या काळजात घुसणारी कविता पाहिजे. कधीपर्यंत लिहून देशील? ऍक्च्युली काय आहे, मी पण कविता लिहितो, म्हणजे अलंकारिक असतात. ऍक्च्युली मी पण बालकवी आहे, लहानपणी कविता लिहायचो. आणि मी लहानपणी एक कविता लिहिली होती ना, गावात मला कवी किशोर नावाचा पुरस्कार दिला होता. सर, किती कविता लिहून हव्यात? कविता एक 2-3. बघ, हा मी तुला सांगतो कविता कशी लिहायची. नजरेत ज्यांच्या धाक, जनतेची ऐकून हाक, आमचे बॉस सगळ्यांचे खास. कशी वाटते कविता? दुसरे ऐकवतो. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या. सर आलाय माझ्या लक्षात तुम्ही काय म्हणताय ते. मी देते तुम्हाला लिहून कविता. हुशार आहे. लवकरात लवकर कविता लिहून दे. काय आहे, तू पाठवलीस ना तर वहिनी बॉसना पाठवावी लागते आणि तिकडून अप्रुव्हल येणार, तर आपल्याला हे लवकरात लवकर करावं लागणार. चला येतोय मी. ती मुलगी कुठे गेली आहे? आज जर मला ती दिसली ना तर तिला गाठतेच. नाही, आज काय ते सगळं क्लिअर होऊन जाऊ दे. ती खरंच इथे राहते की हा सगळा माझा भास आहे? रिक्षा रिक्षा रिक्षा. शी, या वहिनीला पण आजच जायचं होतं माहेरी. हाकेच्या अंतरावर यायचं माहेर, तरी हिला गाडी हवी. शिट, एकही रिक्षावाला थांबत नाहीये इकडे. रिक्षा. श्रद्धा मॅडम, कुठं कॉलेज चाललाय? हो, तुम्ही आज चालत? गाडी कुठे आहे? ती गाडी आहे ना माझ्या वहिनीची आहे, आणि वहिनीला आज माहेरी जायचं होतं ना, म्हणून मी चालत चाललंय कॉलेजला. नाही, मी सोडू का तुम्हाला? पण तुमच्याकडे गाडी कुठे आहे? गाडी नाहीये माझ्याकडे, पण आपण चालत जाऊ शकतो ना. आपण कंपनीत येतो तुम्हाला मी चालत. अच्छा, मी ऍक्च्युली ऑटो बघत होते, पण इथे एकही ऑटो थांबत नाहीये. ऑटो? आज ऑटोवाल्यांचा संप आहे. हो का? हो, त्यापेक्षा मी सांगतो आपण चालत जाऊ. बरं ठीक आहे. हा,